एकदा एका उंदराची शेपटी मांजरीच्या हातून तुटली. आपली शेपटी परत मिळवण्यासाठी उंदराला काय काय करावं लागलं ते ऐकूया उंदीर आणि मांजर या गोष्टीत. एक मांजर आणि एक उंदीर शेजारी शेजारी राहत असत. दोघही एकमेकांचे अगदी पट्ट मित्र होते. एकत्र फिरायला जायचे, एकत्र खेळायचे. दोघांना एकमेकाशिवाय करमतच नसे. एकदा दोघं पकडापकडी खेळत होते. पकडापकडी खेळता खेळता उंदराची शेपटी मांजराच्या पायाखाली सापडली. त्याच वेळी उंदीर जोरात पळू लागला. तेव्हा शेपटी जोरात ओढली गेली आणि तुटली. उंदीर रडू लागला, मांजरा मांजरा, माझी शेपटी मला दे. मांजराला वाटलं करावी जरा गंमत उंदराची. नाही देत. काय करशील? असं काय मांजर दादा, माझी शेपटी मला दे. आधी मला थोडं दूध आणून दे, मग देईन शेपटी. उंदीर विचार करू लागला, कुठून बरं आणावं दूध? गाईकडे जाऊया. गाई गाई, मला थोडं दूध दे. तुला रे कशाला दूध? दूध घेऊन मांजराला देईन, मांजराकडून शेपटी घेईन, मग घरी निघून जाईन. आधी मला थोडं गवत आणून दे. उंदीर विचार करू लागला, गवत कुठं बरं मिळेल? शेतकऱ्याकडे जावं. शेतकरी दादा, मला थोडं गवत दे. तुला रे कशाला गवत हवं? गवत नेऊन गाईला देईन, गाईकडून दूध घेईन, दूध नेऊन मांजराला देईन, मांजराकडून शेपटी घेईन, मग घरी निघून जाईन. बर, पण आधी मला थोडी भाकरी आणून दे. मग उंदीर भाकरी शोधायला निघाला. फिरता फिरता एका घरापाशी आला. तिथं ओट्यावर छोटू बसला होता. उंदीर छोटू जवळ गेला. छोटू छोटू, तू काय करतोस? मी जेवतो. ए छोटू, मला थोडी भाकरी दे. तुला रे कशाला भाकरी? भाकरी नेऊन शेतकऱ्याला देईन, शेतकऱ्याकडून गवत घेईन, गवत नेऊन गाईला देईन, गाईकडून दूध घेईन, दूध नेऊन मांजराला देईन, मांजराकडून शेपटी घेईन, मग घरी निघून जाईन. बर, ही घे भाकरी. मग उंदरानं भाकरी शेतकऱ्याला दिली आणि गवत घेतलं. गवत गाईला दिलं आणि दूध घेतलं. दूध मांजराला दिलं आणि शेपटी परत घेतली. आता उंदराला फार आनंद झाला. तो घरी निघाला. जाताना गाणं म्हणत होता, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग डिंग. छोटू कडून भाकरी घेतली, डिंग डिंग डिंग. भाकरी घेऊन शेतकऱ्याला दिली, डिंग डिंग डिंग. शेतकऱ्याकडून गवत घेतलं, डिंग डिंग डिंग. गवत घेऊन गाईला दिलं, डिंग डिंग डिंग. गाईकडून दूध घेतलं, डिंग डिंग डिंग. दूध नेऊन मांजराला दिलं, डिंग डिंग डिंग. मांजराकडून शेपटी घेतली, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग डिंग. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/VenusKidsWorld.